नमस्कार मित्रांनो, आज आपण पंचायत निर्णय पोर्टल यावरती ग्रामसभा शेड्यूलिंग कसे करावे याबाबत माहिती घेणार आहोत। तर यासाठी आपण प्रथमतः पंचायत निर्णय पोर्टल डाउनलोड करून घ्यावे। पंचायत निर्णय पोर्टल डाउनलोड केल्यानंतरून आपल्याला असा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये सर्वात एक नंबरचा टॅब तो निवडावा। यूजर आय डी व पासवर्ड याकरिता ई ग्राम स्वराजचे ॲडमिन लॉग इन यूजर व ॲडमिन यूजर पासवर्ड यामध्ये टाकावे। लॉग इन करण्यात यावे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला 3 नंबरचा टॅब ओपन करावायचा आहे। त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी ग्रामसभा घेणार आहे त्या इमारतीचा नाव बिल्डिंग आपल्याला सिलेक्ट करायची आहे। मी या ठिकाणी डमी मीटिंग वेन्यू निवडत आहे। जे बिल्डिंगचं नाव असेल त्या बिल्डिंगचं नाव आपल्याला टाकायचं आहे। मी ग्रामपंचायत कार्यालय असे टाकतो। यानंतरून खाली आपल्याला आपलं लाईव्ह लोकेशन तिथे ॲटोमॅटिक सिलेक्ट होतं। या ठिकाणी मखमलाबाद असं दिसत आहे, परंतु आपल्याला ही प्रोसेस आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच जाऊन करायची आहे। सर्व माहिती भरल्यानंतर लाल कलरच्या क्लिक मीटिंग वेन्यू फोटो या टॅबवरती आपल्याला बटन दाबावायचे आहे। बटन दाबल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीच्या इमारतीचा फोटो काढावायचा आहे। या ठिकाणी मी सदरचा फोटो काढलेला आहे। ओकेचं बटन दाबल्यानंतर रजिस्टर वेन्यू हे बटन दाबावे। आपण केलेल्या सभा शेड्यूल मीटिंग वेन्यूचे या ठिकाणी लिस्ट आपल्याला बघावयास मिळेल। त्यानंतर 4 नंबरचा टॅब यावरती जावायचे आहे। रजिस्टर मीटिंग असिस्टंट यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांची माहिती भरावायची आहे, किंवा अशी व्यक्ती की जी ग्रामसभा च्या वेळी प्रोसिडिंग अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली असेल। संपूर्ण माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करावे। या ठिकाणी मी माझं रजिस्ट्रेशन केले असल्यामुळे मी ती प्रोसेस केलेली नाही। 4.2 मध्ये 4 नंबरच्या टॅबमधील 2 नंबरचे ऑप्शन निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन केलेले अधिकारी यांची लिस्ट आपल्या पाहावयास मिळेल। त्यानंतर 5 नंबरच्या टॅबमध्ये रजिस्टर मीटिंग इन्व्हिटीज यामध्ये आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांचे नंबर, मोबाईल नंबर, डेजिग्नेशनमध्ये ग्रामस्थ असे टाकून ईमेल आय डी जर नसेल तर ग्रामपंचायतचे ईमेल आय डी त्यामध्ये टाकून आपण प्रोसेस करू शकतो। अशा पद्धतीने रजिस्टर करावायचे आहेत। या ठिकाणी CSC पोर्टलवरती बरेचसे मोबाईल नंबर व ग्रामस्थ यांची माहिती आधीच भरलेली असल्याने त्या ठिकाणी आपल्याला ती आपल्यास पाहावयास मिळेल। ती पुढील टॅबमध्ये आपल्याला बघावयास मिळेल। अशा पद्धतीने सर्व मोबाईल नंबर व माहिती आपल्याला बघावयास मिळेल। पुढील टॅबमध्ये 6 नंबरच्या टॅबमध्ये मीटिंग नोटीस मॅनेजमेंट यामध्ये जाण्यासाठी शेड्यूल न्यू मीटिंग यामध्ये टॅब बटन करावे। त्यात आपली जी प्रारूप ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेचा तारीख निवडावी। साधारण 15 तारीख मी निवडलेली आहे। मीटिंगचा टाईम आपला जो असेल तो टाकावा। आता या ठिकाणी जेवढ्या ग्रामपंचायतीचे ठिकाण आपण निवडलेले असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील, शाळा असेल, कम्युनिटी हॉल असेल, त्या ठिकाणची तिथं नावं येतील।
या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय मी असे ती तिथे टाकलेले होते, त्यामुळे मी ते मीटिंगचा ठिकाण ते निवडत आहे. मीटिंग टाईप आपली बालसभा आहे, मासिक सभा आहे. यातून आपल्याला PCC पीपल प्लॅन कंप्लेंट GPDP हा टॅब निवडावायचा आहे. मीटिंग डिटेल्समध्ये आपल्याला मीटिंगचं टायटल म्हणजेच GPDP 2025-26 असे आपण टाकू शकतो, किंवा आपल्या पद्धतीने आपल्याला मीटिंगचा टाईप जो टाकावायचा असेल आपण टाकू शकतो. परंतु हा टॅब फॅसिलिटर फीडबॅक भरताना आपल्याला पटकन सापडावा या उद्देशाने नाव लक्षात राहील या पद्धतीनेच टाकावा. मीटिंग डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन असं टाकू शकतात, किंवा GPDP 25-26 असेही टाकू शकतात. यानंतरून आपल्याला या ठिकाणी रेड कलरच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मीटिंगचा अजेंडाचा स्टॅम्प कॉपी असलेला फोटो अपलोड करावायचा आहे. मी एक फोटो करून पाहतो. या ठिकाणी नो टेक्स्ट डिटेक्टेड, प्लीज ट्राय अगेन अशा पद्धतीचा मेसेज एरर येत आहे. हा याच्यासाठीच कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेक्स्ट याला दिसलेलं नाही, म्हणून अजेंड्याचा प्रॉपर फोटो घेणं गरजेचं आहे. तरी मी पुन्हा एकदा ट्राय करून पाहतो. बघा, त्याला टेक्स्ट दिसल्याबरोबर त्यांनी सदरचा फोटो ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यानंतर शेड्यूल अँड पब्लिश मीटिंग त्याला यस म्हणावे. यानंतरून परत बॅक करून आपल्याला ॲड चेअरपर्सन यावरती टिक करावायचे आहे. मागील टॅबवरून आपल्याला ॲड चेअरपर्सन येथूनही जाता येत होते, परंतु स्टेप बाय स्टेप गेल्याने आपण एखादी स्टेप मिस करत नाही व आपल्याला पुढचे काम सोपे जाते. यामध्ये चेअरपर्सनमध्ये अदर्स असं हा एकच टॅब येतो. यामध्ये सरपंच यांचे नाव, मोबाईल नंबर हे टाकून तुम्ही चेअरपर्सन यांना ॲड करू शकतात. यामध्ये ॲड इन्व्हिटीजमध्ये मागील सांगितल्याप्रमाणे CSC पोर्टलवरती आपल्या ऑपरेटर यांनी भरलेले मोबाईल नंबर व माहिती येते. या पद्धतीने आपण एक एक टिक करून निवडू शकतात. खाली गेल्यानंतर सबमिट हे बटन दाबावे. यानंतर परत बॅक घ्यायचे आहे. 6 नंबरच्या टॅबमधील 3 नंबरच्या ऑप्शनपर्यंत आपण आलेलो होतो. त्यानंतरून 4 नंबरचे टॅब दाबावे. असाइन मीटिंग असिस्टंट याकरिता आपण जे अधिकारी निवडलेले असेल त्यांची माहिती ॲटोपॉप इथे येते. आपण त्यातील एक अपॉइंट करू शकतो. ही प्रोसेस झाल्यानंतर परत बॅक घ्यावायची आहे. 6 नंबरच्या टॅबमधील आपण जी ग्रामसभा शेड्यूल केलेली आहे ती सभा आपण शेड्यूल बघू शकतो. आता 15 तारखेची एक सभा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर परत बॅक घ्यावायचे आहे. या ठिकाणी आपल्याला कॅन्सल मीटिंग देखील करता येते. आता ही मीटिंग मी कॅन्सल करू शकतो, परंतु पुढील प्रोसेस दाखवण्यासाठी थोड्या वेळ मी ठेवत आहे. सात नंबरच्या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणकोणते डिसिजन यावरती ह्या मीटिंगमध्ये घ्यावयाचे आहे त्याची माहिती इथं भरावायची आहे. आपण फोटो काढून अजेंडा अपलोड केलेला आहे,
त्यामध्ये विषयसूची असते. ती विषयसूचीप्रमाणे इथं आपल्याला त्याला अनुषंगिक असलेले टॅब इथं निवडायचे आहे. मी इथे डिसिजन पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन, ॲन्युअल प्लॅन, मेन प्लॅन बाबत टॅब निवडत आहे. त्याच्यानंतर आपली जी थीम असेल LGD थीम ती आपल्याला निवडायची आहे. आणि अपलोड अजेंडा नोट ऑन सर्व्हर. यस. त्यानंतरून आपण तयार केलेला अजेंडा पुन्हा आपल्याला फोटो काढायचा आहे की जो भिंतीला चिटकवलेला असेल. मी पुन्हा एकदा फोटो काढून बघतो. त्याने ॲक्सेप्ट केलेला आहे. याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अजेंडे चिटकवलेले असतील त्या ठिकाणचे फोटो आपल्याला ॲड करून फोटो ॲड करता येतील. सात नंबरच्या टॅबमधील शेवटच्या टॅबमध्ये आपण जे अजेंडे अपलोड केलेले आहेत त्यांचे फोटोग्राफ्स आणि अजेंडे आपण तिथे पाहू शकतो. जसं आता मी 9 तारखेचा अजेंडा तुम्हाला दाखवतो या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढील ज्यावेळेस आपली सभा राहील, ॲक्च्युअल सभा चालू असेल तर त्यावेळेस आपल्याला 8 नंबरच्या टॅबपासून काम करावायचे आहे. 7 नंबरपर्यंत आपल्याला मीटिंग होण्याच्या आधीचे हे काम करावायचे आहे. 8 नंबरच्या टॅबमध्ये मीटिंग सुरू असतानाचे फोटो आपल्याला काढायचे आहे. त्यामध्ये 8 नंबरच्या टॅबमधील पहिलाच टॅब ओपन केल्यानंतर आपल्याला फोटो काढायचे आहे सभा सुरू असतानाचे. आता या ठिकाणी मी दाखवतो की आपण ज्यावेळेस समजून घ्या फोटो काढला आणि सेव्हचं ऑप्शनचं बटन दाबवतं तिथं काय येतं, नो फेस डिटेक्टेड, प्लीज ट्राय अगेन. यामध्ये फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी असल्याने ज्यावेळेस आपला ॲक्च्युअल सभा असेल त्याचवेळी फोटो आपल्याला काढता येईल. त्यानंतरून काढलेले फोटो अपलोड या ठिकाणाहून करता येतील. पुढच्या टॅबवरून अपलोड मीटिंग फोटो. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस आता करायची आहे. तरी आशा करतो की आपल्याला समजलं असेल. काही चुकलं असल्यास क्षमा असावी. आपला हेमराज विसापूरकर, ग्रामपंचायत अधिकारी, मोहू.